नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता 4 ते 5 वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये संकटात जे शेतकरी पडलेले असतात, म्हणजे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. शेतकऱ्यांना स्थैर्य निर्माण करून देण्यासाठी पुन्हा एकदा घडी बनवण्यासाठी कर्जमाफी अतिशय गरजेचे आहे. आता यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी केली जात आहे. 2025च्या या खरीप हंगामामध्ये शेतकरी पूर्णपणे देशोधाडीस लागलेला आहे. आता पूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे, अतोनात शेतकऱ्यांची यामध्ये नुकसान झालेलं आहे. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पुन्हा एकदा मागणी जोर धरायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी संघटनाच्या माध्यमातून, शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून, विरोधी पक्षाच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. कुठेतरी आता एक ठिकाणी पडलेला प्रश्न पार्श्वभूमीवरती नांदेड येथे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये पार पडलेल्या, या पक्षांच्या कार्यक्रमामध्ये पार पडलेल्या नवीन पक्षप्रवेश किंवा असा एक महत्त्वाचा कार्यक्रम कार्यक्रमाच्या दरम्यान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, हा अपेक्षित असा प्रश्न उपस्थित केलेला जातोय. आता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या शेतकरी जागा झालाय. आता शेतकऱ्यांच्या आतला नेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जागी झालंय. शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या नेत्याला हा एक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक शेतकऱ्यांच्या आपल्या नेत्याला जर विचारलं की शेवटी याचं रूपांतर एक फायनल कर्जमाफीमध्ये होऊ शकतं. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांचा कोय कर्जमाफी करणार आहे. आता उत्तर दिले त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सारे दाखले दिलेले आहेत. मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कशाप्रकारे कर्जमाफी केली व 1000 कोटी, सध्या लाडक्या बहिणींना 45,000 कोटी द्यावे लागतात. याचप्रमाणे निराधार योजनेच्या अंतर्गत एवढे कोटी द्यावे लागतात. शेतकऱ्यांच्या विजेची जी काही वीज बिल माफी केलेली आहे त्यांच्यासाठी हजारो कोटी द्यावे लागतात. अशा प्रकारचा मोठा खर्च राज्याच्या बजेट यांच्यामध्ये पगारांवरचा खर्च वा सर्व बाबींचा जो काही अभ्यास आहे तो शेतकऱ्यांसमोर मांडला. मात्र कर्जमाफी योग्य वेळ आल्यानंतर केली जाईल, आम्ही ती करणारच असं उत्तर देऊन मोकळे झाले. आता 2-3 वर्षापासून प्रत्येक मंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. योग्य वेळ कधी येणार प्रश्न अद्यापही, परंतु महत्त्वपूर्ण एक चांगली घडलेली आहे बाब आता कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतःच्या नेत्याला प्रश्न विचारायची आहे की हिंमत, कारण आता 28 तारखेला आता एक मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे. संपूर्ण कर्जमाफीची मागणी या ठिकाणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता समोर आलेल्या आहे. याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक ठिकाणी ज्या काही सभा आहेत त्या तुमच्या आमदारांच्या असेल किंवा खासदारांच्या असेल, तुमच्या पालकमंत्र्यांच्या असेल किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांच्या सभेमध्ये पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जो शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना जर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर नक्कीच कुठेतरी सरकारला जागं व्हावं लागेल व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा बिकट असलेला प्रश्न मार्गी लावावा लागेल. आता लाडकी बहीण ही कुठलीही मागितलेली योजना नव्हती. तुम्ही त्यांच्या माध्यमातून अनुदान देताय, मात्र आहे ते लाडक्या बहिणींना मिळताच निराळ योजनेचे मानधन आवश्यक आहे व दिव्यांग मानधन आवश्यक आहे. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या यांच्या पगारी आवश्यक आहे. परंतु हे सर्व असताना शेतकऱ्यांचा जर एक वेळची कर्जमाफी झाली नाही तर शेतकऱ्याला देखील पुन्हा एकदा उभारी येऊ शकते. त्यांच्यामुळे कर्जमाफीला सुद्धा या बाकीचं योजना इतकंच महत्त्वाचं कुठेतरी द्यायला आणि ते लवकरच देतील अशा अपेक्षा करूया. धन्यवाद.